अखेर छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे। सविस्तर सांगतो। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या प्रकरणाने राजकारण तापवले होते आणि ज्यासाठी छगन भुजबळ यांना तब्बल 2 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता, त्या महाराष्ट्र सदन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने आज मोठा निकाल दिला आहे। सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने दाखल केलेल्या या खटल्यातून छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सत्यमेव जयते म्हणत भुजबळ समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। हा खटला 2005 ते 6 मधील आहे। त्यावेळी छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। दिल्लीतील महाराष्ट्र सदन या आलिशान इमारतीचे बांधकाम, मुंबईतील आरटीओ बिल्डिंग आणि मलबार हिल येथील अतिथीगृहाच्या बांधकामाचे कंत्राट कोणत्याही निवेदन विना के.एस. सामनकर एंटरप्राइजेसला दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने असा दावा केला होता की या कंत्राटांच्या बदल्यात भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांमध्ये अंदाजे 13.5 कोटी रुपयांची लाच शेअर प्रीमियमच्या स्वरूपात आली। एसीबीच्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता। ईडीच्या मते हा घोटाळा 800 कोटीहून अधिकचा होता। विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। न्यायालयाने आपल्या निर्णयात काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडले। सर्वप्रथम, मूळ गुन्हा कायद्यानुसार जर मूळ गुन्ह्यातून म्हणजेच एसीबीच्या भ्रष्टाचार प्रकरणात आरोपीची मुक्तता झाली असेल तर त्यावर आधारित मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालवता येत नाही। भुजबळांना 2021 मध्येच एसीबीच्या केसमध्ये निर्दोष मुक्त केले होते। द्वितीय, पुराव्यांचा अभाव। विकासकाने भुजबळ कुटुंबाला पैसे दिल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत। आणि तृतीय, प्रक्रियात्मक स्पष्टता। हे कंत्राट केवळ भुजबळांनी नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि अनेक उच्च पदस्थ संधी अधिकाऱ्यांच्या समितीने मंजूर केले होते। त्यामुळे सर्वांची दिशाभूल झाली असा दावा करणे तर्कसंगत नाही। छगन भुजबळ यांचा कायदेशीर लढा खूप प्रदीर्घ आहे। चला त्यांच्या काही मागच्या केसेस बद्दल जाणून घेऊया। सर्वप्रथम, तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा। 2003 ते 4 मध्ये त्यांचे नाव या प्रकरणात आले होते, परंतु सीबीआय चौकशीत त्यांना क्लीन चिट मिळाली। द्वितीय, तुरुंगवास 2016 ते 18। महाराष्ट्र सदन प्रकरणात ईडीने त्यांना 14 मार्च 2016 रोजी अटक केली होती। त्यांनी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 2 वर्षांहून अधिक काळ काढला। 2018 मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला। मग तृतीय, हेक्स वर्ल्ड प्रकरण। नवीन मुंबईतील एका गृहनिर्माण प्रकल्पात फसवणूक झाल्याचा आरोप पंकज आणि समीर भुजबळ यांच्यावर होता। त्यातूनही 2021 मध्ये त्यांची मुक्तता झाली। मग चौथं, कलिना लायब्ररी प्रकरण। अद्याप या प्रकरणाची संबंधित कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, परंतु इतर प्रमुख प्रकरणातून त्यांची सुटका झाली आहे। या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। छगन भुजबळ म्हणाले की सत्याचा विजय झाला आहे, आम्हाला नाहक त्रास दिला गेला पण अखेर न्याय देवतेने न्याय दिला। त्यानंतर अजित पवार म्हणाले की भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष संघर्ष केला, आजच्या निर्णयाने त्यांच्यावरील डाग पुसले गेले आहेत। मग या निर्णयावर नाराजी व्यक्त करत दमानिया यांनी म्हटले की हा निकाल धक्कादायक आहे, आम्ही या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत। छगन भुजबळ यांची ईडीच्या केसमधून झालेली ही सुटका केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीच नाही तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीही एक संजीवनी ठरणार आहे। विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची धार आता बोथट झाली आहे। मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जाण्याचे संकेत दिल्याने हा कायदेशीर लढा पूर्णपणे संपला आहे की केवळ एक टप्पा पार पडला आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।